ज्या वेळेला तुम्हाला जीवनात आत्महत्या करावी वाटेल ना, ज्या दिवशी वाटेल तुम्हाला की आता आत्महत्या करायची, 5 मिनिट शांत बसा, डोळे बंद करा आणि फक्त रामायणातली सीता आठवा. तुम्ही उभ्या आयुष्यात कधीच आत्महत्या करणार नाही. कोण होत्या सीतामाई? एका चक्रवर्ती राजाची कन्या आहे, एका चक्रवर्ती राजाची सून आहे आणि भावी राजाची पत्नी आहे महाराज, जिने मातीवर सुद्धा पाय कधी कधी ठेवला असेल. लग्न झालं तेव्हा काय काय स्वप्न नसेल रंगवली महाराज तिने. लोक म्हणतात ना, मायबाप हात धुवून बघू शकतात, नशीब धुवून बघू शकत नाही. विचार करायचा म्हटला तर जनक राजाने सुद्धा आपल्या मुलीसाठी राजमहालच पाहिला होता. पण जनक राजाला तरी कुठे माहिती होतं 14 वर्ष माझ्या मुलीची झोपडी जंगलात बांधून ठेवली आहे म्हणून? ही जनक राजाला तरी कुठे माहिती होतं? सीतामाई जमिनीवर सुद्धा जिने पाय कधी कधी ठेवला असेल, 14 वर्ष मातीची गादी दगडाची उशी करून झोपावं लागलं त्या माऊलीला, पण आत्महत्या नाही केली तिने 14 वर्षात. कधीच आत्महत्या करण्याचा विचारही नाही केला. कारण आपण आत्महत्या केल्याने कुणाचं काहीच बिघडत नाही. आपल्या नवऱ्याचं पण बिघडत नाही, आपल्या परिवाराचं पण बिघडत नाही, कुणाचं काही बिघडत नाही. आत्महत्या केल्यावर बिघडतं 2 लोकांचं. एक, आपण ज्यांना जन्म दिला त्या लेकराच्या डोळ्याने आपले मायबाप दिसत नाही, आणि दुसरं, ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्या मायबापाच्या डोळ्याने आपलं लेकरू दिसत नाही. बाकी या जगतात कुणाचं काही बिघडत नाही. असे हजारो मरतात रोजच्या दिवसाला. संकट कितीही येऊ द्या जीवनामध्ये, ते संकट कधी कधी आपल्याला संपवण्यासाठी नाही, तर कधी कधी संकट आपल्याला उजळून काढण्यासाठी आपल्या जीवनामध्ये येत असतात. संकटाला संधी माना. संकट फक्त एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या जीवनात येतात असं काही नाही. संकट तुमच्याही जीवनात येतात, संकट माझ्याही जीवनात येतात. पण अध्यात्म त्या संकटाशी सामना करायला शिकवते आम्हाला. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना 4-5% कमी मिळाले तर आत्महत्या करतात. एवढ्या हलक्या डोक्याचे झाले मुलं. अध्यात्म नाही त्यांच्या जीवनात. ज्यांच्या जीवनात अध्यात्म नाही ते दुःख सहन करू शकत नाही. म्हणून आपल्या मुलांना कथा कीर्तनामध्ये आणत चला, वेळ असला तेव्हा. अध्यात्म माणसाला कणखर बनवतं, लक्षात घ्या. अध्यात्म माणसाला मजबूत बनवतं जीवनामध्ये. किती संकट आले असे जीवनामध्ये, त्या संकटाशी सामना करायला शिकवतं. त्याचं नाव आहे अध्यात्म, त्याचं नाव आहे कथा कीर्तन, त्याचं नाव आहे सत्संग. जीवनात संकट किती येऊ द्या, आत्महत्या हा त्याच्यावरचा उपाय नाही. आणि आत्महत्या केल्याने काही फरक पडत नाही महाराज. हा जन्म गेला म्हणून काय झालं? हे राहिलेले भोग भोगण्यासाठी, कर्माचे भोग भोगण्यासाठी, पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे पुन्हा पुन्हा आपल्याला घ्यावंच लागेल जन्म. त्यापेक्षा भोग भोगूनच संपवले पाहिजे. त्या संकटाशी सुद्धा एवढं प्रामाणिकपणे आपण त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. त्याला सांगायचं, ये, जेवढे यायचे तेवढे ये, मी पण बघूनच घेईल तुला. एक दिवस त्या दुःखाला पण वाटलं पाहिजे, अरे आता आपण हा मार्ग सोडायला पाहिजे, दुसऱ्या मार्गाने आपण जायला पाहिजे. तुम्हाला फोन जर कोणाचा आला ना, तुम्ही रडून 5 मिनिटाच्या आधी रडून मोकळं झालात, पण कधीच पुढच्या व्यक्तीला सांगायचं नाही माझ्या जीवनात खूप दुःख आहे. एका मोठ्या महात्म्याचे वाक्य ऐकलेले आहेत मी. हे तुम्हाला फोन जरी कोणाचा आला तरी त्याला सांगा, देवाची एवढी कृपा आहे, सगळं चांगलं आहे माझ्या जीवनात, बस एवढं म्हणा फोनवर. एक दिवस त्या देवाला पण वाटलं पाहिजे एवढे दुःख याच्या जीवनात आहे, तरी प्रत्येकाला सांगतो देवाची कृपा आहे, सगळं चांगलं आहे. त्याला जबरदस्तीने कृपा करावी लागेल आपल्या जीवनात, नाईलाजाने कृपा करावी लागेल. कारण आपण सगळ्यांना सांगत फिरतोय की त्याची भरपूर कृपा आहे माझ्यावर, सगळं चांगलं आहे माझ्या जीवनात. ही पॉझिटिव्ह एनर्जी जर जीवनामध्ये ठेवली, सकारात्मकता जर जीवनामध्ये ठेवली ना, तुमचं कुणीच काही वाईट करू शकणार नाही. भगवंताचा हात जोपर्यंत आपल्या डोक्यावरती आहे तोपर्यंत या जगतातील लोक आपलं काहीच बिघडवू शकत नाही, काहीच बिघडवू शकत नाही महाराज. भगवान परमात्माचा हात आपल्या डोक्यावरती पाहिजे बस. जाको राखे साईया मार सके ना कोय, बालन बाका हो सके जो जगबैरी होय.
जोपर्यंत भगवान परमात्मा आपल्या पाठीशी आहे तोपर्यंत सर्व जग आपल्या पाठीशी आहे समजा. आणि समजा जग गेलंच विरोधात, घाबरायचं नाही. जगाकडे पाठ करायची, स्वतःचा मोबाईल घ्यायचा आणि स्वतःची सेल्फी काढायची. दिसेल तुम्हाला सगळे तुमच्याच मागे उभे आहेत. चांगला विचार करा जीवनात. चांगला विचार की कराल ना, एक दिवस चांगलंच होईल आपल्या जीवनात. लक्षात घ्या, आपण जर कोणाचं वाईट केलं नाही तर आपलंही वाईट होणार नाही. भलेही वेळ लागेल, उशीर होईल, पण सगळं चांगलंच होईल आपल्या जीवनात. फक्त ही सकारात्मकता जीवनामध्ये ठेवायची. आत्मदेवाने आत्महत्येचा विचार केला. साधू संतांनी त्या ठिकाणी प्रेमाने सांगितलं, फळ दिलं, पत्नीला दिलं, तिनं खाल्लं नाही, तिनं गाईच्या समोर टाकून दिलं. गर्भवती असण्याचं खोटं नाटक केलं. आणि जेव्हा मुलगा झाला, आत्मदेव आनंदाने नाचायला लागले. त्यांना वाटलं मलाच मुलगा झाला. एवढे आनंदाने नाचायला लागले महाराज. गाईला सुद्धा एक मुलगा झाला, ज्याचे कान गाईचे होते, शरीर माणसाचं होतं, म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. बोलिये गोकर्णजी महाराज की. आणि ही म्हटली माझ्या मुलाचं नाव मी माझ्या नावावरून ठेवेल. बहिणीचा मुलगा होता, तो कपट करून त्या ठिकाणी मिळवला होता. आपल्या मुलाचं नाव तिने स्वतःच्या नावावरून ठेवलं. हिचं नाव होतं धुंदुली, मुलाचं नाव ठेवलं धुंदुकारी. वाईट वागायला लागला, वाईट आचरण करायला लागला, वेश्यांना घरामध्ये आणायला लागला. याचे हे सर्व प्रकार पाहिले आणि आत्मदेवाने स्वतःच्या माथ्यावर हात दिला. देवा, असला वाईट पुत्र माझ्याच पोटी जन्माला का घातला? हेच आहे महाराज माणसाचं. आला ताप तर देव माझा बाप, गेला ताप तर मी देवाचा बाप. चांगलं झालं तर मी केलं, वाईट झालं तर देवाने केलं. हा माणसाचा स्वभाव बनलेला आहे. असला वाईट पुत्र देवा माझ्याच पोटी जन्माला का घातला? अशा वेळेला गोकर्णजी महाराज आले, आपल्या पित्याला समजावून सांगतात, बाबा या संसारामध्ये कोण कुणाचा पिता आहे, कोण कुणाचा पुत्र आहे, हे सगळी माया आहे बाबा. ह्या सर्व मायेला बाजूला सारा आणि वनामध्ये जाऊन तुम्ही भजन करा. आज तसंच आहे महाराज. प्रत्येकाला वाटतं मला मुलगा व्हावा, काय तर म्हणे मुलगा वंशाचा दिवा आहे. अरे कौन कहता है बेटा वंश है? बेटा वंश है तो बेटी अंश है. बेटा बाग है तो बेटी आग है. बेटा ज्ञान है तो बेटी विज्ञान है. बेटा संस्कार है तो बेटी संस्कृति है. अगर इतनी कीमती है बेटियां तो फिर सबको क्यों खटकती है बेटियां, जबकि बेटों को भी जन्म देती है बेटियां. बेटी तू इस जग का गहना, बेटी तू इस जग का गहना, तुझ में माँ बीबी और बहना. गर्भामध्ये कितीतरी मुली आजपर्यंत मारल्या गेल्या, अजूनही चालल्या. ती मुलगी ज्या वेळेला आईच्या गर्भात असते ना, आपल्या आईला ती प्रार्थना करत असते, तूच माझा नशीब, तूच माझी पुण्याई, वंशाच्या दिव्यापायी नको पणती विझवू आई. आणि म्हणून ती लेक सुद्धा, ज्या अंगणामध्ये लेक आहे ना महाराज, ज्या अंगणामध्ये लेकीच्या हसण्या बागडण्याचा आवाज चालतो, तिथे साक्षात लक्ष्मी माता ही कायम त्या ठिकाणी नांदत असते. ज्या घरामधली स्त्री कायम आनंदी असते, जिच्या डोळ्यातून पाणी पडत नाही, त्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी माता लक्ष्मी नारायणासहित वास्तव्य करतात. यत्र नारीस्तु पूजयन्ते रमन्ते तत्र देवता. म्हणून माहेरातलं सोनं जर काही असेल तर ती आपली लेक आहे, लक्षात घ्या. भाग्यवान समजा स्वतःला, जर तुम्हाला भगवंताने एक जरी मुलगी दिली असेल, नशीबवान माना स्वतःला जर तुम्हाला एक मुलगी भगवान परमात्म्याने दिली असेल. मुलीसारखं प्रेम नाही, लक्षात घ्या. मुलीसारखी माया नाही, मुलीसारखी ममता नाही. मुलगी मायबापाला जेवढी जीव लावते ना, तेवढं या जगात कुठलंच नातं लावत नाही. मी नेहमी सांगत असते, तुमची माय मेल्यावर तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारं जर कोणी असेल तर ती फक्त आणि फक्त तुमची मुलगी असेल. लक्षात घ्या, फक्त तुमची मुलगी असेल.
अरे आणखी काय सांगू तुम्हाला, तुमचं मरण जरी चांगलं करायचं असेल, आपलं मरण जरी चांगलं करायचं असेल, तर मुलगी जोपर्यंत मायबापाच्या मढ्यावर येऊन रडत नाही ना, तोपर्यंत मायबापाचं मरणही चांगलं होत नाही, तोपर्यंत मरणही चांगलं होत नाही. थकून भागून घरी आल्यानंतर लहानशी जरी मुलगी असेल, धावत धावत जाईल माठाच्या जवळ, हातासहित ग्लास माठामध्ये बुडवेल, ग्लास भरून पाणी धावत धावत जेव्हा घेऊन येईल ना, तेव्हा 2च घोट त्यामध्ये शिल्लक राहील, बाकीचं खाली सांडेल. पण ज्या वेळेला ते 2 घोट पाणी तुमच्या मुखात जाईल ना, खरं सांगते तुम्हाला, त्या पाण्याला अमृतासारखी चव असेल, कारण ते तुमच्या लेकीने आणलेलं आहे. त्या पाण्याला अमृतासारखी चव असेल. म्हणून भाग्यवान समजा स्वतःला, जर भगवान परमात्म्याने एक तरी मुलगी तुमच्या पदरात घातली असेल. जगातलं निष्कपटी निस्वार्थी नातं जर कोणाचं असेल तर ते मुलीच आहे, लक्षात घ्या. जी कुठलाही कपट नसताना, कुठलाही स्वार्थ नसताना मायबापावर प्रेम करते, तिचं नाव आहे मुलगी. बापाच्या घरी किती प्रॉपर्टी असू द्या, मुलगी त्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवत नाही. बापाचं काही दुखलं ना, तर 4-4दा जाऊन बापाजवळ जी विचारते, आई भांडली नाही ना तुमच्याशी, आईने केलेला स्वयंपाक तुम्हाला नसेल आवडला तर मी बनवून देऊ बाबा, तुम्हाला बरं वाटत नसेल औषध आणू तुमच्यासाठी, तुम्हाला दवाखान्यात घेऊन जाऊ, इतकी काळजीची करते ना ती मुलगी असते. म्हणून मुलीच्या प्रेमाला दुसऱ्या कुठल्या नात्याची सरस त्या ठिकाणी येऊ शकत नाही. इतकं प्रेम त्या मुलीमध्ये ओतप्रोत भरलं असतं. म्हणून भाग्यवान समजा स्वतःला, जर तुम्हाला भगवंताने एक जरी मुलगी दिली असेल. म्हणून मुलीसारखी माया नाही, मुलीसारखं प्रेम नाही. म्हणून भाग्यवान समजा स्वतःला, जर भगवान परमात्म्याने एक जरी मुलगी आपल्याला या ठिकाणी दिली असेल. आज आपल्याला असं वाटतं की मुलगा जर असेल वंशाला दिवा, मोठ्यापणी आपलं पालन पोषण तो करेल. तोच मुलगा मोठा होतो तेव्हा मायबापाला वृद्धाश्रमात नेऊन ठेवतो. आज 75% आई वडिलांना मुली सांभाळतायत, लक्षात घ्या, कुठलाही स्वार्थ नसताना. म्हणून घरामध्ये जगत असताना मुलगा मुलगी यामध्ये कधी भेद करायचा नसतो. आज असं कुठलं क्षेत्र आहे मला सांगा ना, ज्यामध्ये आमची मुलगी मागे 12वीचा 10वीचा रिझल्ट लागतो, सर्वात जास्त टॉपवर मुलीच असतात. मुलाला सांगावं लागतं अभ्यास कर, मुलीला सांगावं लागत नाही. हे जन्मजात गुण तिच्यामध्ये गॉड गिफ्ट म्हणूनच आलेले असतात, तिला काही सांगावं लागत नाही. म्हणून मुलगी पण आपल्या घराचं एक सौख्य आहे, आपल्या घराची एक शान आहे. आज आत्मदेवाला पश्चाताप वाटायला लागला की असला वाईट पुत्र देवा माझ्याच पोटी जन्माला तू का घातला. नव्हता तेव्हा म्हटलं देवाला मला पुत्र पाहिजे, आज मिळाला तर असा जन्माला का घातला. वनामध्ये निघून गेले, भजन करायला लागले, चिंतन करत करत आत्मदेव मुक्त झाले. आता या धुंदुकारीवर कसलाही अंकुश राहिला नव्हता. आपल्या आईला मारहाण करायचा, मुलाच्या धमकीला भिवून तिने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली धुंदुलीने. वेश्यागमन करायला लागला, वेश्यांनी मारलं, त्याच घरात गाडून दिलं आणि पिशाच योनीला गेला धुंदुकारी. गोकर्णाला ज्या वेळेला कळालं त्यासाठी अनेक प्रयत्न केले. गयेला श्राद्ध केलं, म्हटले गयेला श्राद्ध करून मला काहीच मिळणार नाही. मग काय करावं, म्हणे श्रीमद भागवतान मुक्तीही सांगितलं. श्रीमद भागवत सप्ताहाचं अनुष्ठान त्या ठिकाणी करा म्हणून सुंदर अनुष्ठान केलं. एका वेडूमध्ये बांबूमध्ये धुंदुकारी त्या ठिकाणी येऊन बसला. ज्या वेळेला महात्म्याची कथा झाली त्यावेळेला त्याची एक ग्रंथी फुटली. 7 दिवसामध्ये 7 ग्रंथी फुटल्या आणि त्या खांबामधून दिव्य किरीट कुंडलधारी पुरुष प्रगट झाला. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की. किरीट कुंडलधारी पुरुष त्या खांबामधून त्या ठिकाणी प्रगट झाला
आणि धुंदुकारीला घेण्यासाठी विमान आलं. त्या विमानामध्ये धुंदुकारी त्या ठिकाणी बसलेला आहे आणि विमानामध्ये बसून धुंदुकारी त्या ठिकाणी वैकुंठाला परमधामाला निघून गेला. आणि ज्या वेळेला हे सर्व प्रकार घडला, गोकर्णजी महाराज म्हणतात, कथा तर आम्ही सर्वांनीच ऐकली. सर्वांनीच जर कथा ऐकली तर फक्त विमान धुंदुकारीलाच का? त्याचं कारण आहे महाराज, कथा ऐकत असताना सर्वांगाचे कान करून या ठिकाणी कथा ऐकायची असते. कथा श्रवण करत असताना श्रोत्याचे पण प्रकार आहे, श्रोता, सरोता आणि सोता. सर्वांगाचे कान करून जो कथा ऐकतो, त्याचं मनन करतो, तो श्रोता आहे. काही सोते आहे, आल्या आल्या झोपा काढतात, त्याला सोते म्हणतात. आल्या आल्या झोपतात काही लोक. आणि काही असतात ते सरोते. सरोते म्हणजे खंड खंड करण्याचं काम ते करतात. म्हणून आपल्याला सरोताही व्हायचं नाही, आपल्याला सोताही व्हायचं नाही, आपल्याला व्हायचं आहे श्रोता. आणि हे जेव्हा गोकर्णाने ऐकलं, पुन्हा नियोजन केलं आणि पुन्हा नियोजन त्या ठिकाणी करून सर्वांनी अगदी मन चित्त लावून त्या ठिकाणी कथा श्रवण केली आणि सर्वांच त्या ठिकाणी परमधाम पदाला निघून गेले.